जळगावच्या पिंपराळ्यातील विठ्ठल मंदिर संस्थान आणि वाणी पंचमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 151 वर्षाची परंपरा असलेला पिंपराळ रथोत्सव आज साजरा करण्यात आला। आषाढी एकादशीनिमित्त पिंपराळ रथोत्सव साजरा करण्यात येतो। पिंपराळ रथोत्सवाचे यंदाचे 151वे वर्ष आहे। खानदेशातील कानाकोपऱ्यातून भाविक या रथोत्सवात सहभागी होत असतात। पिंपराळ रथोत्सवाची परंपरा 151 वर्षापासूनची आहे। रथाच्या दिवशी पिंपराळ्यात मोठी यात्रा भरते। पिंपराळ्यातील माहेरवाशीण खास रथोत्सवासाठी सासरहून येतात। रथोत्सवासाठी म्हणून पंजरी प्रसाद तयार केला जातो। त्यात धने, गूळ, खोबरे, सुंठ व विलायची हे 5 घटक असतात। जवळपास 7 ते 8 तास हा रथोत्सव चालणार आहे, अशी माहिती रथोत्सव समितीकडून देण्यात आली आहे। श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी तसेच या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी भाविक जिल्ह्यातून उपस्थित राहतात। एकादशीनिमित्त जिल्ह्यातील भाविकांची मोठ्या प्रमाणावर विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली असते। शाळा, महाविद्यालय व विविध संस्थांकडून दिंड्याचे आयोजन करण्यात येते। रथापुढे पालखी, भजनी मंडळ, दिंडी, भगवे झेंडे, गुरवमंगलवाद्य, लेझिम, भवानी देवीचे सोंग, श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची अलोट गर्दी। रथोत्सव मार्गावर आयोजक व भाविकांच्या स्वागतासाठी फराळ, चहा, पाणी व पिण्याचे पाण्याची मोफत सेवा या भक्तिमय वातावरणातून पिंपराळ नगरीला प्रति पंढरपूर यात्रेचे स्वरूप निर्माण झालेले दिसते। पिंपराळ नगरीमध्ये यावर्षी 151 वर्ष आणि प्रति पंढरपूर म्हणून जी ओळख आहे जळगाव जिल्ह्यामध्ये पिंपराळची, आषाढी एकादशीला रथोत्सव दरवर्षी सालाबादाप्रमाणे साजरा करण्यात येतो। यावर्षी रथाचं 151 वर्ष आहे। वेळेवर नियोजन, वेळेवर कार्यक्रम करायचं आणि प्रसादाचं जे ते जास्त प्रमाणात करायचं असा हा संस्थेचा मानस होता आणि योग्य वेळेला योग्य दिवसाने हा मार्गक्रमण व्हायला पाहिजे आणि वेळेवर कार्यक्रम व्हायला पाहिजे हा उद्देश होता। आणि सर्व भाविकांना दर्शनाची सुविधा एकदम चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित दर्शन घेता येईल या दृष्टिकोनातून संस्थेकडून आणि समितीकडून नियोजन केलेलं आहे। त्याच्या संदर्भात गेल्या 151 वर्षामध्ये आपण दरवर्षी आपण सालाबादाप्रमाणे पहिला सत्कार हा आपल्या विठ्ठल मंदिर संस्थानचे पुजारी, त्यानंतर पांडुरंग भजनी मंडळ, सत्संग मंडळ आणि मोगरी लावणारे स्वयंसेवक यांचा करतो आणि त्यानंतर मान्यवर ग्रामस्थ मंडळी आणि शांतता कमिटीचे सदस्य यांचा करत असतो। दरवर्षी या रथोत्सवाला नवसाला पावणारा रथोत्सव म्हणून हा परिचित आहे सगळ्या भाविकांना। या रथोत्सवामध्ये जळगाव शहरात नाही, जळगाव पिंपराळ्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातून बाहेर गावून देशात गेलेले, विविध देशात गेलेले लोक दिवाळी समजून आपल्या माहेरी कसं येता येईल आणि आपल्या रथोत्सव यात्रेमध्ये कसं सामील होता येईल आणि आपला आनंद या रथोत्सव सोहळ्यामध्ये कसा घेता येईल त्या दृष्टिकोनातून सर्वांचा आनंद भक्तिमय सोहळा या पिंपराळ नगरीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। तुमचं नाव आणि अनिल वाणी, विठ्ठल मंदिर संस्थान, विश्वस्त रथोत्सव समिती प्रमुख।